नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ना शिमला आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत। तर इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे, म्हणजे याची पूर्वतयारी करून ठेवलेली आहे। म्हणजे कसं होतं, पूर्वतयारी करून ठेवली ना की पटकन आपण भाजी बनवू शकतो। ही भाजी तुम्ही टिफिन मध्ये अशी देऊ शकता, त्यासाठी अशी पूर्वतयारी करून ठेवायची। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। तर इथे मी गॅस पेटवलाय आणि त्याच्यावरती आपण ही कढई ठेवायची आहे। कढई आपली गरम झाली, आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेल आपलं गरम झालंय, त्यामध्ये आपण घालणार बारीक चिरलेला कांदा। आता आपण याच्यात घालायचं मीठ। आता यात आपण काही मसाले घालणार आहोत, मालवणी मसाला, हळद, गरम मसाला। आता मी याच्यात घालणार आहे बटाटा, त्यानंतर शिमला मिरची, तर इथे ना हे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यात ना मी टोमॅटो घालणार आहे, पण मी पहिल्यांदा टोमॅटो घातला नाही, कारण की त्याच्यामध्ये पाणी सुटतं टोमॅटोला। तर मला हे शिमला मिरची आणि बटाटा फ्राय करून घ्यायचं होतं, म्हणून मी याच्यामध्ये टोमॅटो घातलेला नाही। आता मी याच्यामध्ये हे टोमॅटो घालणार आहे आणि आता टोमॅटो आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये ना ओलं खोबरं घालायचं। ओलं खोबऱ्याच्या ऐवजी शेंगदाण्याचं कूट घातलं तरीही चालेल। तर हे आपण ना मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती आपण ना झाकण ठेवायचं आहे। या भाजीमध्ये पाणी वगैरे काहीच घालायची नाही, फक्त आपण ही नुसती फ्राय भाजी बनवतोय। तर इथे आपली ना भाजी तयार झाली का आपण पाहायचं आहे। 10 मिनिटं आपली झालेली आहे झाकण ठेवून। तर इथे पाहूया आपण, ही बघा भाजी आपली ना तयार झालेली आहे, तयार होते। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।